जय मी श्री हरिभक्त परायण विनायक महाराज गुरु उदनवाडी तालुका सांगोला। आज 25 जुलै 2026 आषाढी एकादशी असा हा सोहळा। आज आम्ही पंढरपूर चंद्रभागेच्या काठी आहोत। आमचे जोडीदार श्री हरिभक्त परायण नंदू महाराज तोंडसे, फटेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर। महाराज तुमचा परिचय सांगा। मी विष्णू लोकप्पा तोंडसे, राहणार फटेवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर। माझे सहकारी भारुड मित्र विनायक रंगनाथ गुरु उदनवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। हा चाललेला सुख सोहळा चंद्रभागेच्या काठावरून चाललेला हा भक्तिमय सोहळा पाहून आनंद वाटतो। धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा आश्रय गेला, मग वाटते त्या शालिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे। जय रामकृष्ण हरी माऊली। मी अरुण भोईर भिवंडी तालुक्यातून सरवली पाडा या गावातून ठाणे जिल्ह्यातून आलेला आहे। गेले 4 दिवस मी या ठिकाणी आहे। जम्बू या दीपा माझी पंढरपूर एक गाव, त्याचे पाटील विठोबा नाव असा आपल्या या ठिकाणी पाटील विठोबा आहे। तर खरोखर गोरगरिबांचा देव या ठिकाणी आपण पाहतो की महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी गेले 5 दिवस आम्ही पाहतोय महिनाभर चालत असतात पायीवारी। वयस्कर असो आबालवृद्ध असो या ठिकाणी त्यांना कुठलाही इजा बघितली नाही, कुठलाही थकवा जाणवला नाही असे हे वारकरी। मग कितीही वय असो पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा तेज आहे। ही सर्व पांडुरंगाची या कृपा आहे। आपण भारतात फिरत असतो, कितीतरी देवस्थान आहेत, कितीतरी स्थान आहे देवाचे, पण या ठिकाणी असं एक स्थान आहे की त्याच्या पायावर चरणावर आपण डोका ठेवू शकतो असा हा विठुराया। खरोखर सर्व भक्तांना तो एक वेगळा आनंद देत असतो। आणि भारतामध्ये अनेक प्रथा आहेत, पण त्याच्यामध्ये ही वारीची प्रथा इतकी सुंदर अशी सोला आहे हो। स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीते अशा या युक्तीप्रमाणे, कारण हा वेगळाच आनंद आहे। असा हा सोहळा आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो आणि कितीतरी 5 लाख भाविक आपण पाहू शकता की पांडुरंगाच्या ते चंद्रभागेपर्यंत, मंदिरापासून ते चंद्रगाव भागापर्यंत आता कितीतरी भाविक असे बघता, पण कोणालाही असं थकवा जाणवत नाही कोणाच्या चेहऱ्यावर। आणि मी पाहिलं या पूर्ण पंढरपूरमध्ये 4 दिवस फिरतो, पण असं वाटत नाही का कुठं माणूस पडलाय, कुठं थकलाय। असा एकदम चैतन्य त्यांच्या मनामध्ये येतो आणि एकदम जबरदस्त असा वातावरण या ठिकाणी आपण पाहतो। खरोखर पांडुरंगाची कृपा या ठिकाणी सर्वांवर राहावी। आणि आजच्या ज्या आषाढी एकादशीच्या मी सर्व भाविकांना, भाविक भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांच्या, कुली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिक वाटे देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। असा हा दैवाला न पार पडणारा असा हा सोहळा आहे। आणि आम्ही भगवंताचे पाईक असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये असतो आणि वारकरी संप्रदायामध्ये वेगळा आनंद आहे। कुठलीही तिथे कोण गरीब श्रीमंत असे कितीतरी श्रीमंत असतील की या ठिकाणी येत असतात, ते कुठलीही आपली श्रीमंत या ठिकाणी दाखवत नाही। गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत असा यो भगवंत त्या ठिकाणी सर्वांनाच आशीर्वाद देतो। मग तो कोणी असो, दुःखी असो सुखी असो, सर्वांना एकसारखा सामावून घेणारा असा भगवान आपला विठ्ठल या ठिकाणी उभा आहे पुंडलिकाच्या कृपेने। आणि आपण त्याचं दर्शन घेतो, मनाला समाधान वाटतं, आनंद वाटतो। आणि बाकी जिंदगीत हाय काय आपल्या सांगा ना, क्षण मंगरू नाही भरोसा असा हा आपला जीवन आहे। त्याच्यामुळे हा परमेश्वराशिवाय आपल्याला पर्याय नाही। म्हणून या परमेश्वराच्या चरणी आज तुम्ही लीन होता, तुमच्या बरोबर त्याचा आशीर्वाद असणार आहे। तुम्हाला कुठलाही थकवा जाणवणार नाही, तुम्हाला काही कमी पडणार नाही असा हा पांडुरंग आहे। मी त्यांना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय श्रीराम। कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।